C++ मधील स्टॅटिक मेंबर्स वरील पाठात आपले स्वागत. यात शिकणार आहोत स्टॅटिक कीवर्ड, स्टॅटिक व्हेरिएबल, स्टॅटिक फंक्शन. उदाहरणांच्या सहाय्याने हे बघू. ह्या पाठासाठी उबुंटू ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 11.10 आणि G++ कंपायलर वर्जन 4.6.1 वापरू. आता स्टॅटिक म्हणजे काय हे जाणून घेऊ. पहिले ऑब्जेक्ट बनण्यापूर्वी स्टॅटिक व्हेरिएबलला 0 प्राथमिक व्हॅल्यू दिली जाते. संपूर्ण प्रोग्रॅममध्ये स्टॅटिक व्हेरिएबलची फक्त एकच कॉपी असते. सर्व ऑब्जेक्ट्स हाच व्हेरिएबल वापरतात. हा प्रोग्रॅमच्या शेवटपर्यंत मेमरीमध्ये राहतो. स्टॅटिक फंक्शन्स. कुठल्याही ऑब्जेक्टवर अवलंबून न राहता स्टॅटिक फंक्शन कॉल करता येतात. स्टॅटिक फंक्शन ऍक्सेस करण्यासाठी वापरू क्लास नेम, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि स्टॅटिक फंक्शन. आता स्टॅटिक मेंबर्सवरील उदाहरण पाहू. मी एडिटरवर कोड आधीच टाईप करून ठेवला आहे. static.cpp हे आपले फाईल नेम आहे. आता कोड समजून घेऊ. iostream ही हेडर फाईल आहे. येथे std नेमस्पेस वापरू. आपल्याकडे स्टॅटेक्स क्लास आहे. त्यात x हे नॉन स्टॅटिक व्हेरिएबल प्रायव्हेट म्हणून घोषित केले आहे. नंतर सम हे स्टॅटिक व्हेरिएबल पब्लिक म्हणून घोषित केले आहे. स्टॅटेक्स हा आपला कन्स्ट्रक्टर आहे. ह्यात समची व्हॅल्यू 1 ने वाढवू. समची व्हॅल्यू x मध्ये संचित करू. येथे स्टॅट हे स्टॅटिक फंक्शन आहे. ह्यामध्ये सम प्रिंट करू. नंतर आपल्याकडे नंबर फंक्शन आहे. येथे नंबर x प्रिंट करू. येथे क्लास पूर्ण होईल. स्टॅटिक व्हेरिएबल ग्लोबल म्हणून घोषित करण्यासाठी स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर वापरू. स्टॅटिक व्हेरिएबल ऍक्सेस करण्यासाठी लिहू डेटा टाईप क्लास नेम, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि स्टॅटिक व्हेरिएबल नेम. आता व्हेरिएबल समला मेमरी दिली जाईल. हे 0 ने इनिशियलाईज केले आहे. हे आपले मेन फंक्शन आहे. येथे स्टॅटेक्स ह्या क्लासचे ऑब्जेक्ट्स जसे की o1, o2 आणि o3 बनवले आहेत. नंतर o1, o2 आणि o3 या ऑब्जेक्ट्सच्या सहाय्याने नंबर फंक्शन कॉल करू. स्टॅट हे स्टॅटिक फंक्शन क्लास नेम आणि स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरच्या सहाय्याने ऍक्सेस केले जाईल. येथे सम हे स्टॅटिक व्हेरिएबल प्रिंट करू. हे रिटर्न स्टेटमेंट आहे. प्रोग्रॅम कार्यान्वित करू. टर्मिनल विंडो उघडण्यासाठी Ctrl Alt आणि T बटणे एकत्रितपणे दाबा. कंपाईल करण्यासाठी टाईप करा g++ स्पेस static.cpp स्पेस -o स्पेस stat. एंटर दाबा. टाईप करा .stat. एंटर दाबा. असे आऊटपुट मिळेल. नंबर is 0, 1, 2. Result is 3. Now static where sum is 3. आऊटपुट समजून घेऊ. विंडोचा आकार बदलू. येथे पहिल्या संख्येची म्हणजेच x ची व्हॅल्यू 0 आहे. पहिले ऑब्जेक्ट 0 ही व्हॅल्यू देते. आपल्याकडे 1 ही व्हॅल्यू म्हणजेच x = 1 आहे. दुसरा ऑब्जेक्ट 1 ही व्हॅल्यू देतो आणि तिसरा ऑब्जेक्ट 2 ही व्हॅल्यू देतो. नंतर स्टॅट फंक्शन कॉल करू जे सम ही व्हॅल्यू देते. सम हा रिझल्ट आहे. येथे सम वाढेल आणि ती x मध्ये संचित होईल. हे आपल्याला 3 ही व्हॅल्यू देईल. शेवटी असे आऊटपुट दिसेल. स्टॅटिक where sum is 3. आता o4 हे आणखी ऑब्जेक्ट बनवू. आपण o4 ऑब्जेक्टच्या सहाय्याने नंबर फंक्शन कॉल करू. सेव्ह क्लिक करा. हे कार्यान्वित करू. अप ऍरो की दोनदा दाबा. पुन्हा अप ऍरो की दोनदा दाबा. रिझल्ट इस 4 असे दिसेल. नाव स्टॅटिक where sum is 4 असे मिळेल.
आपण चौथे ऑब्जेक्ट बनवले होते. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. स्लाईड्सवर जाऊ. थोडक्यात या पाठात शिकलो. स्टॅटिक कीवर्ड, स्टॅटिक व्हेरिएबल, उदाहरणार्थ स्टॅटिक इंट सम, स्टॅटिक फंक्शन, उदाहरणार्थ स्टॅटिक व्हॉइड स्टॅट. असाइनमेंट म्हणून स्टॅटिक व्हेरिएबल बनवणारा क्लास घोषित करा. व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 ने कमी करा आणि व्हॅल्यू प्रिंट करा. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. सहभागासाठी धन्यवाद.